तर नाशिकच्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। असं असताना आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत, ज्याला नीलम गोरे यांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। अशोक खरात आणि नीलम गोरे यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत का? आमदारकी आणि मंत्रिपदासाठी अनेकदा गोरे अशोक खरातला भेटल्या। तृप्ती देसाई यांच्याकडून गोरे खरात एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये भेट झाल्याचा दावा। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर या अडचणीत आल्यात। आता राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापतींचं नाव समोर आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली। नीलम गोरे गेली 5 ते 6 वर्ष या भोंदूबाबा अशोक खरातकडे जात होत्या। त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती असा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी केलाय। इतर वेळेस नीलम गोरे अनेक गोष्टींवर बोलतात, आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? कारण त्यांचे खरातशी संबंध आहेत। त्या खरातकडे जात होत्या। नाशिकच्या कॉलेज रोड येथील अशोक खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे जात होत्या असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केलाय। नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या। जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं आणि ते मंत्रिपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या। नीलम गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत। का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे। तृप्ती देसाई यांचे सर्व आरोप नीलम गोरे यांनी फेटाळले आहेत। या आरोपांबाबत तृप्ती देसाई यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते। अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत। ते व्हिडिओ त्यांनी दाखवावेत सगळ्यांना काय आहे ते त्यांच्याकडे आणि ते SIT कडे द्यावेत। अशोक खरात प्रकरणात राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार यांचे फोटो समोर आले। यात पहिला बळी गेला तो म्हणजे रुपाली चाकणकर यांचा। त्यानंतर आता नीलम गोरे यांचं नाव समोर आल्यानं संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीस भोंदूबाबाच्या दरबारी जात अंधश्रद्धेला खतपाणी घालतात का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे अजितदादा म्हणायचे तसे राजकारण हे लईच वंगाळ झालंय का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।